मित्रांनो, आपण सर्वजण स्मार्टफोन वापरत आहात आणि आपल्याला सर्वांनाच मोबाईलची बॅटरी डाऊन होण्याचा प्रॉब्लेम नेहमीच असेल। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत मोबाईलची बॅटरी कशी सेव्ह करता येईल याविषयी काही टिप्स शेअर करणार आहे। चला तर मग सुरू करूया। नमस्कार मित्रांनो, मी संदीप वाघमरे आणि आपण पाहत आहात टेक्नॉलॉजीशी संबंधित यूट्यूब चॅनल संदीप वाघमरे। मित्रांनो, हा व्हिडिओ पाहण्या अगोदर जर आपण या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करून या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व घंटीच्या चिन्हावर क्लिक करा, म्हणजेच या चॅनलवर अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओची माहिती आपणास नोटिफिकेशनद्वारे सहज मिळेल। स्मार्टफोन म्हटलं की त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या ॲप्सचा आपण वापर करत असतो। असे ॲप जर आपण त्याच्यामध्ये ऑटो अपडेट हा एक ऑप्शन असतो, जर आपण ऑटो अपडेट ऑन ठेवलं तर आपले जे काही ॲप्स असतील ते काही ठराविक वेळेनंतर पुन्हा अपडेट होत राहतात आणि हे अपडेट होत असताना आपल्या मोबाईलची फार मोठ्या प्रमाणात बॅटरी यूज करत असतात। तेव्हा मित्रांनो, जर आपण आपल्या मोबाईलची बॅटरी वाचवायची असेल तर अशा प्रकारच्या ऑटो अपडेट जे आहे त्याला आपण ऑफ केलेलं पाहिजे। मित्रांनो, आपल्या मोबाईलमध्ये विविध प्रकारचे ॲप्स असतात जे आपल्या मोबाईलचे इंटरनेट यूज करत असतात। तर अशा वेळी आपल्या इंटरनेटचा वापर हे ॲप करत असतात। जर आपण ते ॲप यूज नसेल करत तरीसुद्धा अशा प्रकारचे ॲप्स आपला डेटा आणि पर्यायाने आपल्या मोबाईलची बॅटरी यूज करत असतात। अशा वेळी आपण आपल्या सेटिंगमध्ये जाऊन अशा ॲपचं जर बॅकग्राऊंड डाटा रिस्ट्रिक्टेड केलं, म्हणजे जे ॲप आपण यूज करत आहेत फक्त त्याचाच डाटा यूज होईल, जेणेकरून आपल्या मोबाईलची बॅटरी सेव्ह होण्यासाठी खूप मोठा फायदा होईल। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ती आहे की आपण आपल्या मोबाईलचे कीपॅड ज्याचा साऊंड सतत वाजत असतो, असं जर साऊंड्स आपण ऑफ केले, त्याचं व्हायब्रेशन आणि साऊंड या दोन्ही गोष्टी जर आपण आपल्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये जाऊन या गोष्टी बंद केल्या तर आपल्या मोबाईलची बॅटरी निश्चितच त्याच्यामुळे जास्त प्रमाणात सेव्ह होणार आहे। मित्रांनो, पुढची टिप आहे की आपण आपल्या मोबाईलची जी काही स्क्रीन असेल त्या स्क्रीनचा जर ब्राईटनेस आपण कमी ठेवला तर पर्यायाने जे काही स्क्रीनचे ब्राईटनेस दाखवण्यासाठी मोबाईलची बॅटरी आहे ती मोठ्या प्रमाणात सेव्ह होणार आहे। आपण अशा प्रकारचा स्क्रीनचा ब्राईटनेस आपल्या सोयीनुसार, त्याच्यामध्ये दोन प्रकारे असतात की ऑटो आणि मॅन्युअल। तर आपण नेहमी मॅन्युअल प्रमाणात जे काही ब्राईटनेस आहे तोच कमी ठेवायचा, कारण ऑटो म्हटल्यानंतर ते पुन्हा सेन्सर यूज करत असतात आणि त्याच्यामुळे बॅटरी पुन्हा वेस्ट होत असते। त्यामुळे ज्या वेळेस आपल्याला ब्राईटनेस कमी आवश्यक आहे तो आपण मॅन्युअली जास्तीत जास्त कमी ब्राईटनेस ठेवा, म्हणजे आपल्या मोबाईलची बॅटरी जास्त प्रमाणात सेव्ह होईल। बॅटरी सेव्हिंगची पुढची टिप आहे की आपण आपल्या मोबाईलमध्ये ब्लूटूथ आणि वायफाय हे वापरत असतो, पण बऱ्याच वेळा त्याचा वापर होत नसताना सुद्धा अशा प्रकारचे हे ब्लूटूथ आणि वायफायचे जे काही ऑप्शन्स आहेत ते ऑन राहून जातात आणि त्याच्यामुळे पर्यायाने मोबाईल ह्या ब्लूटूथ आणि वायफायमध्ये मोठ्या प्रमाणात बॅटरी वापरत असतो। जर आपलं काम संपल्यानंतर आपण हे ब्लूटूथ आणि वायफाय हे दोन्ही नेटवर्क्स ऑफ केले तर आपल्या मोबाईलची बॅटरी मोठ्या प्रमाणात सेव्ह होणार आहे। मित्रांनो, पुढची टिप आहे की आपण आपल्या मोबाईलला टायमिंग जी काही डिस्प्ले असतो त्या डिस्प्लेला टायमिंग ठेवू शकतो। जर आपण हा टायमिंग जर सर्वात कमी ठेवला, म्हणजे ज्यावेळेस आपण मोबाईल यूज नसेल करत त्यावेळेस त्याची स्क्रीन आपोआप टर्न ऑफ होत असते। हा टायमिंग आपण कमीत कमी ठेवणं आवश्यक असतं, जेणेकरून आपल्या मोबाईलला आपण साधं टच केल्यानंतर बराच वेळ स्क्रीन ऑन राहणार नाही, ती आपोआप स्क्रीन ऑफ होईल आणि पर्यायाने आपल्या मोबाईलची जी काही बॅटरी आहे ती जास्त वेळ राहील आणि स्क्रीनसाठी त्याचा वापर कमी प्रमाणात केला जाईल। मित्रांनो, पुढची मोबाईल टिप्स जी बॅटरी सेव्हिंगची टिप्स आहे ती आहे, आपल्याला बऱ्याच जणांना लाईव्ह वॉलपेपर वापरण्याची खूप सवय असते, तर अशा प्रकारचे लाईव्ह वॉलपेपर आपण वापरणं बंद केलं पाहिजे, जेणेकरून आपल्या मोबाईलची बॅटरी जास्त सेव्ह होईल। अशा प्रकारचे लाईव्ह वॉलपेपर मोबाईलच्या बॅकग्राऊंडला सतत सुरू असतात, ज्याच्यामुळे स्क्रीनचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। असे वॉलपेपर वापरल्यामुळे आपल्या मोबाईलची बॅटरीची जी लाईफ आहे ती कमी होत जाते। त्यामुळे असे आपण जास्तीत जास्त साधे किंवा सिंपल आणि अशा प्रकारचे लाईव्ह वॉलपेपर वापरणं बंद केले पाहिजे, जेणेकरून आपल्या मोबाईलची बॅटरी जास्तीत जास्त सेव्ह होईल। मित्रांनो, मोबाईल म्हटलं की आपण इंटरनेटचा फार मोठ्या प्रमाणात वापर करत असतो, पण बऱ्याच वेळा असं होत असतं की आपण इंटरनेटचा वापर करत नसतानाही आपलं जे काही डाटा कनेक्शन आहे ते ऑन ठेवतो आपण। असं डाटा कनेक्शन ऑन ठेवल्यामुळे मोबाईल सतत आपल्या नेटवर्कमध्ये कनेक्टेड असतो, जेणेकरून की जास्तीत जास्त बॅटरीचा यूज करत असतो
तर आपल्याला ज्यावेळेस इंटरनेटचा यूज नसेल त्यावेळेस आपण जर अशा मोबाईल डाटा ऑफ करून ठेवला तर जेणेकरून आपल्या मोबाईलची जी काही बॅटरी पॉवर आहे ती कमी वापरली जाणार आहे आणि आपल्या बॅटरीची लाईफ जास्तीत जास्त बॅटरी आपली सेव्ह होणार आहे। तेव्हा अशा प्रकारचा मोबाईल डाटा आपण गरजेपुरता वापरला पाहिजे आणि गरज नसताना आपण तो बंद केला पाहिजे। मित्रांनो, हे तर झालं मोबाईलच्या बॅटरीविषयी, पण सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे की आपण मोबाईल जो काही चार्ज करतो आहे तो चार्जर आपला ओरिजिनल हवा आहे। जर आपण डुप्लिकेट किंवा इतर चार्जर्स यूज करत असेल तर साहजिकच आपल्या मोबाईलचं जे काही चार्जिंग आहे ते पूर्णपणे होणार नाही आणि आपल्याला दिवसभर आपला मोबाईल किंवा जितका वेळ आपल्याला त्याचा यूज करायचा आहे तो बॅटरी फुल चार्ज न झाल्यामुळे आपल्याला ती बॅटरीचा पुरेपूर वापर करता येणार नाही। तेव्हा आपण आपल्या मोबाईलची बॅटरी जास्तीत जास्त काळ टिकावी यासाठी त्या कंपनीचेच मोबाईल कंपनीचेच ओरिजिनल चार्जर यूज केले पाहिजे। मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल या व्हिडिओ खाली असणाऱ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। तसेच या व्हिडिओला लाईक व शेअर केलं नसेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक व शेअर करा। या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तेव्हा पुन्हा भेटूया एका नवीन टेक्नॉलॉजिकल व्हिडिओसोबत।